नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. हा व्हिडिओ शूट करत असताना साधारणतः रात्री 9:30 वाजलेले आहेत आणि जेव्हा माझ्यासमोर विद्यार्थी आहेत, हा टॉपिक जनरली प्रोटीन रिलेटेड आहे. जेव्हा बायोलॉजीमध्ये फिजिओलॉजी हा जो टॉपिक येतो आपल्या शरीर संबंधी, त्यामध्ये आपली बॉडीच मुळात कशाने बनलेली आहे? प्रोटीन थ्रू. मल्टिपल प्रोटीन प्रेझेंट इन अवर बॉडी. पण डीएनए असेल की आरएनए असतील, पूर्ण बॉडी कशाने बिल्ड केले? तर प्रोटीन. आपल्याला काय माहिती आहे की प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स गिव्ह अस एनर्जी. यस, आम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करतात. पण एनर्जी बरोबरच प्रोटीन एक असा कंटेन आहे की ते आपल्या बॉडीला बिल्ड करतं. बाकी ठीक आहे, कार्बोहायड्रेट काय करतं आणि फॅट आपल्याला प्रोटीन प्रोव्हाइड करतं, एनर्जी प्रोव्हाइड करतात. पण प्रोटीन हे बॉडी बिल्डअप करतं. आता बॉडी बिल्डअप मध्ये याचा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय? विच प्रोटीन. मग कुठल्या कुठल्या टाईपचे प्रोटीन्स आहेत आणि व्हेर इज इट लोकेटेड, कुठे कुठे ते लोकेटेड आहेत. मग बॉडीच्या ऑर्गन, स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे सेल, ग्रुप ऑफ सेल टिश्यू, ग्रुप ऑफ टिश्यू ऑर्गन, ग्रुप ऑफ ऑर्गन सिस्टम, और ग्रुप ऑफ ऑर्गन सिस्टम इज ऑल ओव्हर बॉडी. तर आपली पूर्ण जेव्हा बॉडी बनते ना बेटा, तर त्या ठिकाणी प्रोटीन वर्क करते. मस्ट आपल्या नीटच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना हा टॉपिक इतका महत्वाचा आहे. ओके, 11वीला जरी तुम्ही असाल तरी 11वी आणि 12वी, 11th अँड 12th या ठिकाणी सुद्धा या प्रोटीनचं वास्ट रूप आपल्या एक्झामला आले. तर बऱ्याच वेळा नीटच्या एक्झामला आलेले क्वेश्चन्स आहेत. पहिला, विच प्रोटीन व्हेर इज इट्स लोकेटेड. तर प्रोटीन मेलॅनिन. मग मेलॅनिन नावाचं जे प्रोटीन आहे या ठिकाणी, येस, आणि केराटिन. देर आर टू प्रोटीन्स प्रेझेंट इन द स्किन डिसाइडेड युअर कलर. हे काय ठरवतं बेटा? तर आपला कलर ठरवतात. काय करतात? म्हणजे स्किनचा जो कलर असतो, ब्लॅकिश असेल, कोणाचं एकदम व्हाईट असेल, कोणाचं काळा सावळा असेल. आपण युरोपचे लोक बघतो, अमेरिकेचे लोक पाहतो, म्हणजे ज्या कॉन्टिनेंट मधले पीपल्स बघतो ते वेगळे वेगळे लोक आहेत आणि प्रत्येक लोकांचा कलर मध्ये वेगळा फरक आहे. मग तो कलर मेंटेन करायचं काम कोण करते बेटा? तर मेलॅनिन आणि केराटिन. हे दोन जे आहेत ना प्रोटीन, हे स्किनला ग्लो आणतात, स्किनला ग्लोरीज आणतात. मेलॅनिन आणि केराटिन. तुम्हाला प्रश्न काय विचारला शकतो? मेलॅनिन म्हणल्यानंतर तुम्हाला स्किन आलं पाहिजे लक्षात. स्किनचे आपले देर आर 3 लेयर्स. ओके, एक्टो, मेझो अँड एंडो. देर आर 3 लेयर्स. बघा, स्किन म्हणल्यानंतर आपल्या बॉडी मधला लार्जेस्ट ऑर्गन आहे. समजलं का? स्किन इज अ लार्जेस्ट ऑर्गन अवर बॉडी. आपल्या बॉडीचा सगळ्यात मोठा ऑर्गन कोणता आहे? स्किन आहे. स्किन सगळ्यात मोठा ऑर्गन असल्यामुळं साहजिक आहे आपल्या बॉडीला तो प्रोटेक्ट करतो. काय करतो? आपल्याला प्रोटेक्ट करतो. प्रोटेक्ट करण्यासाठी या मेलॅनिन आणि केराटिनचा यूज आहे ना 100%. जेव्हा तुम्हाला स्किनचं इन्फेक्शन होतं तर तुम्ही कोणाकडे जाता? तर डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाता. तुम्हाला पिंपल्स झाले असतील, तुम्ही कोणाकडे जाता? डर्मॅटॉलॉजिस्ट. स्टडी ऑफ स्किन, डर्मॅटॉलॉजी. ज्या स्किनची स्टडी कशामध्ये केली जाते? डर्मॅटॉलॉजी. मल्टिपल इन्फेक्शन डिसीज असतात जे हे होतात, त्याच्यानंतर ते आजार पसरतात, तर ते स्किनच्या थ्रू. पण हे आपल्याला मेलॅनिन आणि केराटिन या जर मिळत असेल तर ते आपल्याला कशातून मिळतं? खास करून फ्रुट्स मध्ये. जर व्हिटॅमिन बी अँड सी मॅक्सिमम टाइम आपण जर कंझ्युम करत राहिलो तर त्या ठिकाणी मेलॅनिन आणि केराटिन मेंटेन होऊ शकते बेटा, आणि आपली स्किन ओके राहू शकते. आपला कलर, आपला फ्रेशनेस, आपल्या स्किनवरच्या सगळ्या कंटेंट्स ओके राहणार. कारण आपल्या स्किनचा जो पीएच आहे, पीएच, आपली स्किन ऍसिडिक आहे. कशी आहे बेटा? ऍसिडिक आहे. आवर स्किन कशी आहे? ऍसिडिक आहे. सम बॅक्टेरिया टच टू आवर स्किन ऑटोमॅटिक डिस्ट्रॉय. काही बॅक्टेरिया आपल्या स्किनला टच झाल्याबरोबर डिस्ट्रॉय होतात. का? कारण आपली स्किन ऍसिडिक आहे, आपली स्किन प्रोटेक्टिव्ह आहे. आलं लक्षात? अशी हिला ओके ठेवण्यासाठी मेलॅनिन अँड केराटिन नावाचं प्रोटीन इज इम्पॉर्टंट काम करते. राईट? क्लिअर? मेलॅनिन अँड केराटिन. आता नंबर 2 प्रोटीन. विच प्रोटीन? द ओशियन प्रोटीन. येस, ओशियन. ओस्टिओलॉजी, स्टडी ऑफ बोन्स. बोन्स मध्ये असणारं प्रोटीन ओशियन प्रोटीन. बोन्स मध्ये जे प्रोटीन आहे बेटा, ओशियन प्रोटीन, हे प्रोटीन इज अ इम्पॉर्टंट पार्ट्स. जेव्हा बाळ आपल्या आईच्या युट्रस मध्ये, गर्भामध्ये असते ना, तेव्हा त्याचे फॉर्मेशन होतं बाळाचं. त्यावेळेस आई जे मदर आहे
ती आपल्या आपल्या याच्यातले बोन मॅरो मधले आपल्या बोन्स मधलं कॅल्शियम त्या बाळाला प्रोव्हाइड करते आणि त्या बोन्स मध्ये ती हेल्प करते. म्हणजे ओशियन इज अ प्रोटीन आहे ना, इम्पॉर्टंट आहे कशासाठी? आपल्या बोन्स साठी. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतोय की बोन्स म्हणल्यानंतर स्टडी ऑफ बोन्स दॅट इज कॉल्ड ओस्टिओलॉजी. काय? ओस्टिओलॉजी. म्हणजे बोन्सची स्टडी कशामध्ये केलं जातं? ओस्टिओलॉजी. मग मुद्दा काय येतो? बोन्स बनतात खास करून कॅल्शियम फॉस्फरस. कशानं? कॅल्शियम अँड फॉस्फरस. आता कॅल्शियम फॉस्फरस बोन्स बनतात तर बोन्स मजबूत असणं गरजेचं आहे. आपल्या बॉडीमध्ये आवर बॉडी 206 बोन प्रेझेंट टोटली. पण 206 बोन आहेत. त्या बोन्स मध्ये स्कल मध्ये 8, आपल्या फेस मध्ये 14, आपल्या वन हँड मध्ये 30 बोन्स, वन लेग मध्ये 30 बोन्स, रिप केज मध्ये 12 + 12 24 बोन्स, एक स्टेर्नम 1 बोन्स 25 बोन्स, बॅकबोन 33 बोन्स. हे ओव्हरलुक टोटल बोन म्हणून काय होतं? तर 206 बोन. पण 206 बोन प्रेझेंट इन अडल्ट पर्सन. पण जर बोन्स मजबूत असतील बेटा तर त्यासाठी ओशियन प्रोटीन इम्पॉर्टंट आहे. जसं जसं व्यक्तीचं वय वाढतं, एज वाढते ना, तेव्हा हे प्रोटीन काय होते? कमी कमी होत जातात, बोन्स वीक होतात, वीक बनतात. आणि मेल पेक्षा फिमेलचे जास्त, कारण त्यांची प्रेग्नन्सी झालेली असते. त्यांच्या बोन्स मधलं कॅल्शियम ट्रान्सफर इन हर चाइल्ड. ओके, हे बोन्स कशामध्ये? त्यांच्या चाइल्ड मध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे त्यांचे बोन्स थोडे वीक होतात. नंबर 2. ओके, म्हणजे बोन्स मध्ये कळलं 206 बोन्स. बोन्सला जर कुठला आजार झाला तर काय होऊ शकतो? जसं एज वाढतं तर तुमचे बोन पेन होतात, टिश्यू बनतात. हे कशाची कमतरता असते? तर कॅल्शियम अँड फॉस्फरस. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला बऱ्याच वेळा शिकवलं, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी अभाव तुम्हाला कोणता आजार माहिती आहे? तर रिकेट. कोणता डिसीज? रिकेट. ते रिकेट डिसीजचे सिम्पटम काय आहेत? रिकेट डिसीज सिम्पटम आहेत बेटा बोन्स बेंड होणं. काय होणं? बेंड होणं. रिकेट डिसीज कोणाला होऊ शकतो? एक तर स्मॉल चाइल्डला बिलो 5 इयर्स, नाही तर ओल्ड पर्सनला आफ्टर 50 इयर्स या 60 इयर्स. दॅट 2 पर्सन आहे नाही, अबव अँड बिलो 5 इयर्स, या दोघांना रिकेट नावाचा डिसीज. कोणता होता बेटा? रिकेट्स. व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी मुळे. याचा अर्थ व्हिटॅमिन डी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, बोनला हेल्प करतं. नेक्स्ट इन्सुलिन. ओके, नेक्स्ट इन्सुलिन. आता इन्सुलिन अँड ट्रायप्सिन देर आर 2 प्रोटीन. ओके, इन्सुलिन अँड ट्रायप्सिन प्रोटीन्स. आता या ठिकाणी फरक काय बेटा माहिती का? विच प्रोटीन? इन्सुलिन, ट्रायप्सिन. आपण बऱ्याच वेळा वाचतो तर पॅनक्रियाज. पॅनक्रियाज इज अ ग्लँड. आपल्या बॉडी मधली एक ग्लँड आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज ग्लँड इज अ डिफरंट ग्लँड. त्या अदर ग्लँड पेक्षा फार वेगळी ग्लँड आहे. का वेगळी ग्लँड आहे? कारण या ग्लँडचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. कुठलं वैशिष्ट्य आहे? या ग्लँड मध्ये हे मिक्स वर्क करते. मिक्स वर्क मध्ये ही हार्मोन सुद्धा प्रोड्यूस करते आणि डक्ट सुद्धा प्रोड्यूस करते, म्हणजे फ्लुइड सुद्धा प्रोड्यूस करते. ओके, मग आता ही डक्टलेस सुद्धा ग्लँड आहे आणि डक्ट ग्लँड सुद्धा आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड, एक्झोक्राइन ग्लँड. पॅनक्रिया इज अ बोथ एंडोक्राइन अँड एक्झोक्राइन, दोघांचं मिक्स आहे म्हणजे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज ओके असेल तर आपलं कोणतं प्रोटीन? आपलं हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस होतं. आणि इन्सुलिन जेव्हा हार्मोन प्रोड्यूस होतं ते हेल्प कशासाठी करते? आपल्या ब्लड मधल्या शुगरला कंट्रोल करते. तुम्ही ऐकलं असेल हाय शुगर, लो शुगर. तर शुगरला लेवल करायचं काम कोण करतं? तर इन्सुलिन प्रोटीन हार्मोन करते. आणि प्रोड्यूस कोण करतं? पॅनक्रियाज करते. ट्रॅप्सिन एक ग्लायकोजन मध्ये कन्वर्ट करते ग्लुकोजला. म्हणजे हे दोन्ही, हे तर तुमचं हे आहे काय? फ्लुइड आहे. पण हे काय? हार्मोन आहे. पण प्रोड्यूस कोण करतं? पॅनक्रियाज. जर करता आपल्या ब्लड मधलं शुगर जर हाय लेवल झालं 80 to 120 बिलो, त्याच्या बिटवीन असलं पाहिजे शुगर आपलं. पण शुगर जर 120 अबव गेलं तर हाय शुगर. मग हाय शुगरचा पेशंट कोण असतं रे बेटा? कोण असतं? डायबिटीज पेशंट. डायबिटीज म्हणजे कोण? शुगरवाला. त्या शुगरच्या व्यक्तीला बिलकुल स्वीट खाता येत नाही, त्याच्या ब्लडची शुगर वाढते. आणि जर शुगर वाढल्यानंतर त्याच्या ब्लड मध्ये एक फायब्रिन नावाचा जो कंटेन आहे तो कमी होतो. म्हणजे त्याला जर मार लागला तर त्याची ब्लिडिंग ऑटोमॅटिकली स्टॉप होत नाही बेटा, बिलकुल स्टॉप होते ऑटोमॅटिकली. तर इन्सुलिन अँड ट्रायप्सिन. पॉइंट क्लिअर?
इन्सुलिन अँड ट्रॅप्सिन प्रोड्यूस बाय पॅनक्रियाज. बघा आज भारतामध्ये इंडियामध्ये 100 पैकी साधारणतः 80 लोकांना डायबिटीज आहे. शुगर बिमारी खूप फेमस बिमारी आहे. ऍक्च्युली शुगरनं व्यक्ती डेथ होत नाही, पण शुगर ज्या व्यक्तीला झाल्यानंतर त्या कंटिन्यू त्या व्यक्तीला इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. हे आपल्याला बाहेरून घ्यावं लागणार आहे, कारण पॅनक्रिया डॅमेज झाला तर त्याला ते मिळत नाही, क्रिएट होऊ शकत नाही बॉडीमध्ये. म्हणून आपली बॉडी कशी आहे, नॅचरली ओके आहे. म्हणजे आपल्याला गॉड गिफ्ट ज्याचा आपण मोल करू शकत नाही, आपल्याला असं गिफ्टेड ज्याच्या पैशामध्ये आपण मोजू शकत नाही, आपल्याला निसर्गाने ते दिलेलं आहे. फक्त आपल्याला मेंटेन करायचं काम आहे. ओके. तिसरं आहे डिफरंट हार्मोन. आता डिफरंट मल्टिपल हार्मोन्स. पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड. येस बॉस. our body multiple gland present. Testes in male, ovaries in female, है ना. थायरॉइड ग्लँड, पॅनक्रियाज आता सांगितलं, लिव्हर, ऍड्रिनल, मल्टिपल ग्लँड आहेत. आणि या ग्लँडला कंट्रोल करायचं काम कोण करतं? पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड. हे मास्टर ग्लँड इज अ इम्पॉर्टंट. पिट्युटरी ग्लँड लोकेटेड इन द युअर ब्रेन. आपल्या ब्रेन मध्ये ही ग्लँड आहे, हायपोथॅलमस ग्लँड आहे, अँड पायनियल ग्लँड. देर आर 3 ग्लँड. आता पायनियल ग्लँड इज व्हेरी स्मॉलेस्ट ग्लँड. आपल्या बॉडी मधली सगळ्यात छोटी ग्लँड कोणती असते तर पायनियल ग्लँड, जी ग्लँड आपल्याला झोपेसाठी हेल्प करते. पण पिट्युटरी ग्लँड, मास्टर ग्लँड, हे डिफरंट हार्मोन प्रोड्यूस करण्यासाठी हेल्प करते, डायरेक्टली और इनडायरेक्टली. ओके. अलग अलग हार्मोन काय करतात? प्रोड्यूस करायचं काम कोण करते बेटा? तर पिट्युटरी ग्लँड. म्हणजे हे सुद्धा काय प्रोटीनच आहे. नेक्स्ट, फ्लेक्झिबल प्रोटीन्स ऍक्टिन अँड मायोसिन. बाळ लक्षात घ्या सगळ्यांनी प्लीज. ऍक्टिन अँड मायोसिन लक्षात घ्या. ऍक्टिन अँड मायोसिन प्रोटीन प्रेझेंट इन मसल्स. आता मसल्स आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये मसल्स किती आहेत? अप्रॉक्सिमेटली 640 मसल्स. मग जेव्हा ऍक्टिन अँड मायोसिन काय करतं? फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपेन्शन. ओके. म्हणजे आपले मसल्स जेव्हा आपण तुम्ही काम करता तेव्हा ते काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतं. काय होतं? थकतात. त्यामध्ये लॅक्टिक ऍसिड क्रिएट होते आणि त्याला एक्सपेन्शन करायचं काम. थोडं आपण वॉर्मअप केलं, व्यायाम केलं की ते एक्सपेन्शन होतं, म्हणजे ते नॉर्मल होऊन जातं. म्हणजे याचा अर्थ फ्लेक्झिबल हे ऍक्टिन अँड मायोसिन हे आपल्यासाठी मसलसाठी वर्क करतात. कधी कधी तुम्ही पाहता ना, जेव्हा तुम्ही वर्क करता, भरपूर वर्क केल्यानंतर तुम्हाला हे तुमचे स्नायू, तुमचे मसल्स पेन होतात, म्हणत का? आणि तुम्ही मार्केटला काही मेडिसिन बघता ना, मूव वगैरे, आपण त्यावर हे करतो किंवा टॅबलेट खातो किंवा झेंडू बाम लावतो त्या ठिकाणी, किंवा ऍडक्स लावतो आपण त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जर मसल्सच्या याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी हे प्रोटीन वर्क करते बेटा. ऍक्टिन अँड मायोसिन बोथ आर प्रोटीन्स. काय आहे? बोथ आर प्रोटीन्स. कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअर. सायन्स बायोलॉजी इज क्लिअर. काहीच अवघड नाही बेटा. डेट मध्ये मार्क मिळवण्यासाठी बायोलॉजी काहीच अवघड नाही, इझी गोईंग मध्ये आहे. तर फ्लेक्झिबल प्रोटीन, ऍक्टिन अँड मायोसिन क्लिअर. तिसरा आहे हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. मसल्स क्लिअर. आपल्या बॉडीमध्ये किती मसल्स आहेत? 640 मसल्स इन अडल्ट पर्सन. आता हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज इम्पॉर्टंट पार्ट्स. हिमोग्लोबिन HB, फेमस नाव HB. साधारणतः मेल, यस, मेल मध्ये किती पाहिजे HB? आपल्या मेल मध्ये HB साधारणतः 14 to 16 या बिटवीन याच्यामध्ये चालतं. 14च्या अभाव असणं गरजेचं आहे. पाठी माझं चेक केलं मी तर माझं साधारणतः 16 होतं एक वेळेस ब्लड देत असताना. आणि फिमेल मध्ये मेल पेक्षा HB कमी असतो, लो असतो. याचं रिझन काय? कारण मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसाला फिमेल मध्ये काय होतं? 12 वर्षानंतर मेनार्क म्हणजे स्टार्टिंग MC, त्यावेळेस ब्लिडिंग होते. त्यामुळे त्यांचा HB थोडा कमीच असतो. पण किती असायला पाहिजे त्यांचा सुद्धा 12 ते 14 असायला पाहिजे मध्ये. HB जर जास्त असेल तर बॉडीमध्ये सर्क्युलेट काय होतं? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन सर्क्युलेट झालं तर बेटा काय होतं? आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया वर्क करतात. आणि मायटोकॉन्ड्रिया जर वर्क केलं तर काय होते? आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते, तर एरोबिक रेस्पिरेशन तयार होते. आणि एरोबिक रेस्पिरेशन तयार झालं तर तुम्ही फ्रेश राहता.
म्हणजे डिपेंडिंग ऑन इच अदर. एचबीचं काम डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली भरपूर काम आहे. एचबी कमी होणं म्हणजे हे गुड थिंग्स नाहीत किंवा चांगले सिम्पटम नाहीत. पहिलं तुम्ही डॉक्टर गेल्यानंतर तुमचा एचबी चेक केला जातो. एचबी का चेक केला जातो? तर एचबी वर कळतं की तुमच्या ब्लड मधली कॅपॅबिलिटी किती आहे, क्षमता किती आहे, कॅपॅसिटी किती आहे ऑक्सिजन कॅरी करण्याची. कारण ऑक्सिजन कॅरी केलं तर ॲरोबिक रेस्पिरेशन नीड ऑक्सिजन, आणि ती झालं तर एनर्जी क्रिएट होते ना, आणि एनर्जी असेल तर थकवा येत नाही. मग एचबी कमी असला ना बॉडीमध्ये थकवा येतो, बॉडी थकते, एकदम उत्साह येत नाही कामामध्ये, फ्रेशनेसपणा नसते, कंटिन्यू आपण काम करतो. मग हिमोग्लोबिन एचबी इज अ इम्पॉर्टंट पार्ट. हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन. कशानं? तुम्हाला खूपदा सांगितलेलं असेल, 5th पासून आतापर्यंत 12वी पर्यंत 11वी पर्यंत, तर हिमोग्लोबिन तयार होतं आयरन पासून बेटा. म्हणजे तुम्ही बीट असतील किंवा ज्यामधून आपल्याला आयरन मिळतं, एफई, काय मिळतं? एफई. तर एफई जर तुम्हाला मिळालं तर तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या ब्लड मधलं एचपी ओके राहते, मेंटेन राहते. आणि डॉक्टर पण सजेस्ट करतात आपल्याला की तुम्ही तुमचं आयरन, कारण आपल्याला याच्या गोळ्या दिल्या जातात कशाच्या? फॉलिक ऍसिडच्या. तुम्हाला बऱ्याच वेळा शिकवलं विटॅमिन B1, थायमिन, B2, रायबोफ्लेविन, B3, नायसिन, B5, पॅन्टोथेनिक ऍसिड, B6, पॅराडॉक्सिन, B7, बायोटिन, B9, फॉलिक ऍसिड. B9 फॉलिक ऍसिड हे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, हे प्रेग्नंट महिला दिलं जातं. का? कारण प्रेग्नंट महिलेचा एचबी कमी होऊ नये, कारण ज्या पोटामध्ये युट्रसमध्ये बाळ असते आणि तिचा जर 10च्या कमी एचबी कमी झाला तर त्याची डिलिव्हरी नॉर्मल होत नाही बेटा, आणि त्या फिमेलला धोका होऊ शकतो. म्हणून त्याला फॉलिक ऍसिडचे टॅबलेट लवकर सुरू केले जातात. आणि हे कोण आहे? तर B9. ओके, हे मी बऱ्याच वेळा सांगितलं शिकवत असताना तुम्हाला. मी जेव्हा ओव्हरलुक सांगतो ना तर डीप का सांगतो याचं कारण, कन्सेप्ट जेव्हा सांगते तर ते बरोबर कॅच होऊन जातं. तर हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज वीज आपल्या बॉडीमध्ये आता बी सेल आहेत की नाही? 100%. टी सेल आहेत की नाही? 100%. आपल्या बॉडी मधल्या सोल्जर्स, सैनिकी पेशा ज्या फाईट करतात, ज्या आपला आजार होऊ देत नाही, त्या कोणत्या येतात? अँटीबॉडीज बी सेल. आणि बी सेलला कोण हेल्प करते बेटा? तर टी सेल प्रोड्यूस बाय, म्हणजे टी सेलला जर वाढवायचं काम कोण करतं? इथे एक ग्लँड आपल्या बॉडीमध्ये, थायमस ग्लँड. कोणती ग्लँड? थायमस ग्लँड. विच ग्लँड? थायमस ग्लँड. जे थायमस ग्लँड आपल्याला काय करते? या टी सेलला हेल्प करते. टी सेल स्ट्रॉंग होतात आणि हेल्प करतात बी सेलला. हे दोन्ही जर काम केलं तर तुम्ही तंदुरुस्त राहता. समजलं का? तुम्ही तंदुरुस्त राहता. ओके. आणि ह्या तंदुरुस्त राहण्यासाठी टी सेल हेल्प करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही होतो, एड्स, एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही होतो ना बेटा, तर एचआयव्ही होतो ना, ती एड्स आजार कशाला, म्हणजे जे एचआयव्हीचा व्हायरस आहे तो अटॅक कशाला करतो? टी सेलवर करतो. म्हणजे टी सेल अटॅक केला की तो ऑटोमॅटिक बी सेल हेल्प करू शकत नाही आणि तुमची इम्युनिटी खतम करते. बर, मग इम्युनिटी खतम झाली की दुसऱ्या तुम्हाला डिसीज क्रिएट होतात, टायफॉइड, टीबी, मल्टिपल डिसीज. मग त्याच्यामुळे तुमचं काय होतं? इम्युनिटी कमी होऊन हळूहळू आपण काय करतो? डेथ करत होतो. म्हणून एचआयव्हीला औषध आलेलं नाही, वॅक्सिन नाही, पण बाकी आजाराला वॅक्सिन आलेलं आहे. मग हिमोग्लोबिन आपल्याला मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. अँटीबॉडी जर हे ओके राहिलं तर अँटीबॉडी सुद्धा मेंटेन राहतात. लक्षात राहू द्या, आपल्या ब्लडचा पीएच किती आहे रे? तर आपल्या ब्लडचा पीएच आहे बेटा 7.4. यांनी आवर ब्लड इज अ बेसिक. काय? आपलं ब्लड बेस आहे 7.4. 7.4 आवर ब्लड. मग आपला ब्लड बेस आहे तर आपल्या ब्लडचे बेसिक मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, कॉन्स्टंट ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हे सगळे प्रोटीन लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके. विच प्रोटीन, व्हेर इज अ लोकेटेड प्रोटीन, कुठे प्रोटीन, कोणते प्रोटीन येतं आणि नेमके कुठे आहेत बॉडीमध्ये, हे मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, धन्यवाद. समजलं का? जर समजलं असेल, काही क्वेश्चन असेल तर मी नंतर डिस्कस करेन. तुम्हाला मी एका मिनिटात एक रिवाइज देतो. मेलॅनिन, केराटिन, प्रेझेंट स्किन, ओसिन, प्रेझेंट इन बोन्स, इन्सुलिन अँड ट्रायप्सिन, प्रेझेंट इन पॅनक्रियास, डिफरंट हार्मोन्स, पिट्युटरी ग्लँड, मास्टर ग्लँड, फ्लेक्सिबल प्रोटीन्स, ऍक्टिन, मायोसिन, मसल्स, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपेन्शनला हेल्प करते. आणि हिमोग्लोबिन अँटीबॉडी इज अ ब्लड इज अ हेल्पफुल पार्ट्स.
ब्लड शिवाय आपण विचार करू शकत नाही. ऍडल्ट पर्सन मध्ये मॅक्झिमम ब्लड असते, फिमेल मध्ये थोडंसं ब्लड कमी असतं. ओके, तर हे झालं तुमचं प्रोटीन आणि व्हेर इट इज अ लोकेटेड. विच प्रोटीन, व्हेर इज इट लोकेटेड. विच प्रोटीन, व्हेर इज इट लोकेटेड. मला वाटतं पॉईंट क्लिअर. यस, थँक्यू.